तर नमस्कार मित्रांनो, आज निरोपाचा दिवस बाप्पांच्या. आज गणपती विसर्जन आहे घरगुती. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बाप्पांचा निरोप आपण व्लॉगमधून जाणून घेणार आहे. तर चला तर मग बघूया पुढं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत निरोपापर्यंत. नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून घरात खूप आनंद, आशा आणि भक्तीचं वातावरण होतं. आज थोडं मन दुःखी झाले कारण निरोप द्यायची वेळ आली आहे. सकाळपासून घरात जय गणेशाचे स्वर सगळे एकत्र येऊन आरती करत होते. छोट्या छोट्या गोष्टींनी वेगळाच आनंद मिळतो नाही का? हा क्षण खूप खास असतो. हातात बाप्पा असतात, मन मात्र गहिवरून येतं. प्रत्येक पावलावर गणपती बाप्पा मोरयाचा नाद कानात घुमतोय. आता गल्लीत आलोय. इथं सगळ्यांचीच वेगळीच ऊर्जा आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच उत्साहात आहेत. गावाचं खरं सौंदर्य म्हणजे अशी एकत्रता. बाप्पाला घेऊन रस्त्यावर चालताना डोक्यावर आभाळ, बाजूला सगळे गावकरी, जयघोष सुरू. मनात फक्त एकच विचार, हा क्षण थांबवावा. मोरया! बघा हा छोटा गोड मुलगा बाप्पा मोरया म्हणतोय. किती गोड वाटतंय. आता काही मंडळी विसर्जन करून परत येताना भेटले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि थोडीशी उदासी दोन्हीही दिसत आहेत. हे क्षण खूप खास असतात कारण बाप्पाला निरोप दिल्यानंतरही सर्वांच्या मनात पुढच्या वर्षाची आतुरता सुरू होते. गावातला हा एकत्र येण्याचा आनंद वेगळाच असतो. एकत्रितपणे साजरा करण्याचा अनुभव खरंच अविस्मरणीय असतो. आता पोचलो ओढ्याकाठी. इथे वातावरण वेगळंच आहे. वाऱ्यात हलकं थंडपण आणि कानात बाप्पाचं नाव. गल्ल्या गल्ल्यामधून आलेले ग्रुप, एकत्र आरती करणारा मिळणारा आनंद खरंच वर्णन करता येणार नाही. आम्ही आता ओढ्यावर पोचलो आणि तिथे पाहिलं तर गावातले बरेच जण आधीच आलेले होते. काही जण बाप्पाला निरोप देण्यासाठी तयार करत होते, तर काही जण शांतपणे आरती म्हणत होते. खरंच त्या क्षणी वातावरण एकदम भक्तिमय झालं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव पाहिला की कळतं, विसर्जनाच्या या क्षणी आनंदासोबत एक हलकीशी उदासीही जाणवते. गावची एकजूट, श्रद्धा आणि आपुलकी प्रत्येक क्षणात दिसत होती. सगळे एकत्र काम करत होते. कुणी मूर्ती पाण्याजवळ नेत होतं, कुणी जयघोष करत होतं, तर कुणी त्या क्षणांचा मोबाईलमध्ये कैद करत होतं. हा अनुभव खरंच शंकांच्या पलीकडचा आहे. मोरया! आजूबाजूचा हा निसर्ग आणि बाप्पाचा जयघोष एकदम अविस्मरणीय वातावरण तयार झाले. अशा क्षणांची वर्षभर वाट पाहायला लावतं. तर खरी गावगुंडाळी सगळे एकत्र एकमेकांना हसत खेळत निरोप देत आहेत. आपुलकीचा हा क्षण नेहमी मनात राहणार आहे. विसर्जनाचा अंतिम क्षण आणि आता आला तो भावनिक क्षण. बाप्पाला निरोप देताना डोळ्यात पाणी आलं तरी मनात एकच विचार आहे, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या.
आता निरोप देतोय, पण हा निरोप नाही, ही फक्त थोडीशी वाट बघणं आहे. पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा येणारच, आणखी मोठ्या आनंदात. विसर्जन झालं, पण गप्पांचा हसण्याचा उत्साह अजूनही तसाच आहे. मित्रांसोबत गप्पा, हसरे चेहरे आणि या प्रसादाची गोड चव, अशा ठिकाणीच आपण सगळे वर्षभर वाट पाहतो. आता गावचे रस्ते शांत झालेत, फक्त पानांची सळसळ आणि कानात अजूनही बाप्पा मोरयाचा आवाज घुमतोय. खरंच या आठवणी खूप खास आहेत. आता आपण गावातील सार्वजनिक गणपती विसर्जन पाहायला चाललो. मोठ्या मूर्ती, ढोल ताशांचा गजर, जयघोष, संपूर्ण गाव एकत्र साजरा करते. गावातील तरुण मंडळ, महिला, लहान मुले सगळे या उत्सवात सामील झाले आहेत. हीच आपल्या गावची ताकद आणि एकजूट आहे. बाप्पांच्या गजरात लहान मुलं सगळे नाचत होते. ढोल ताशांचा आवाज आणि जयघोषांनी वातावरण भारावून गेलं होतं. गावातला हा उत्सव खरंच वेगळाच असतो. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे नाचत सामील झाले होते. विसर्जनाची वेळ आली की मनात एक वेगळीच भावना येते. आनंद, भक्ती आणि थोडीशी उदासी. पण पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पा यायच्या उत्साहाने सगळे खुश होते. विसर्जन झाल्यावर वातावरणात एक शांतता असते, पण त्या आठवणी मात्र कायम राहतात. या सगळ्या क्षणांनी पुन्हा एकदा जाणवलं की गावची एकजूट आणि आपुलकी हीच खरी या उत्सवाची ताकद आहे. आणि बाप्पांचंही विसर्जन झालं, उत्सव संपला, पण आठवणी मात्र कायमच्या मनात कोरल्या गेल्या. त्यांचा मंडप खरंच अप्रतिम सजवला होता. गावातील मंडळाच्या पोरांनी मिळून मेहनत घेतली होती. ते खूप पाहून खूप छान वाटतं. दरवर्षी जशी काहीतरी नवीन थीम असते, तसंच यावर्षीचं डेकोरेशन खूपच उठून दिसत होतं. तर मित्रांनो, हा होता आपल्या बाप्पाच्या विसर्जनाचा प्रवास. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.